तर मैत्रिणींनो, पावसाळा हा आला की माशा तर येणारच. तर तुम्ही पाहतच आहात खूप साऱ्या अशा माशा झालेल्या आहेत. तर आपण झटक्यान आणि पटकन उपाय करून घेऊ. तर सर्वात अगोदर आपल्याला मस्तपैकी कुठेही घाण ठेवायची नाही. भांडे लगे घासून घ्यायचे. खरकट हे वगैरे असेल तर लगे टाकून यायचं आहे. कारण हे खरकट्यानं आणि कचऱ्यानं खूप साऱ्या माशा होतात आणि माशा झाल्या की आपल्या घरात म्हणजे सर्वांनाच खूप किसन येते. आणि किसन म्हणजे आपल्या भाजीत वगैरे काही स्वयंपाक हे करताना अशी पडायची भीती वाटते. त्यामुळे त्या अगोदरच आपण काळजी घेतलेली चांगली. चला तर मग आता आपण 1 ग्लास पाणी घेणार आहोत आणि ते पाणी गरम करायला ठेवणार आहोत. तर आपलं पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण दुसरं जी वस्तू लागणार आहे ते दाखवणार आहोत. तर आपल्याला लागणार आहे 4 ते 5 लवंग घ्यायचे आहेत. आपल्याला त्या लवंगाच्या वासानं आणि तिखट ह्यानं लवकरात लवकर माशा पळून जातात. तर आता आपल्याला या लवंगाला आबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला ज्या आपण लवंगा घेतलेल्या होत्या त्या अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशा बारीक झालेल्या आहेत. आणि आपण आता त्या गरम पाण्यामध्ये उकळायला टाकणार आहोत. चला तर मग आता आपण गरम पाण्यात लवंगा टाकून घेऊ. आपलं छान प्रकारे पाणी गरम झालेलं आहे आणि खूप म्हणजे उकळायला लागलेला आहे. आणि आपण लवंगा जसे टाकता तसं पाण्याचा कलर बदलायलाही लागला. आपल्याला जोपर्यंत ठेवायचा आहे म्हणजे हे जे पाण्याचा कलर थोडासा लालसर होत नाही तोपर्यंत थोड्या लवंगा उकळू द्यायच्या आहेत. आणि आता आपल्या लवंगा छान प्रकारे उकळलेल्या आहेत आणि पाणीही लालसर झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत. तुम्ही पाहू शकता असं लालसर पाणी झालेलं आहे. तर ह्याला 10-5 मिनिटं असं थंड करायला ठेवून देऊ. तर मी आता हे पाणी थंडगार असं होऊ देणार आहे. 10-5 मिनिटं पाणी गार झालं की त्यानंतर आपण जर तुम्हाला स्प्रे बॉटल असेल तुमच्यापाशी तर त्या स्प्रे बॉटलमध्ये ते पाणी भरायचं आणि जिथे माशा होतात जास्त म्हणजे जास्त प्रमाण असेल त्या ठिकाणी ते स्प्रे मारून तिथून तुम्ही पुसून घेऊ शकतात. तर आता आपण पाणी जे थंड झालेलं होतं थोडंसं कोमटच ठेवलेलं आहे. तर आता आपण चाळणीनं त्याला छान प्रकारे गाळून घेऊ. आणि आपल्याला फरशी पुसायला 2 ते 3 लिटर पाणी घेऊ. आणि त्या पाण्यामध्ये आपण हे जे लिक्विड केलं फरशी पुसायचं तर ते पाण्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि त्यानं फरशी पुसून घेऊ. मी तर काय करते स्प्रे बॉटलमध्ये ठेवत नाही. आणि म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला ते मारायचं आणि हे पुसायचं. मग काय करायचं आपण जेवढं आपल्याला फरशी पुसायला पाणी लागतं त्याचप्रमाणे आपण हे लिक्विड तयार करायचं आणि त्या बकेटामध्ये आपण ते लिक्विड टाकून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं. त्याचप्रमाणे म्हणजे तुम्ही काय करता जेवढं बकेट भरून पाणी घेतात तेवढंच ते लिक्विड तयार करतात तसं करायचं नाही. आपल्याला अर्धी बकेट पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्यात थोड्याशा जास्त लवंगा घ्यायच्या आहेत. आणि आपलं घर स्वच्छ आणि छान असं